जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आजूबाजूला जोडे दादा फोन करा. कुठं खुर्ची वाढवू? नाही वेगळं चालेल. महाराष्ट्रांची एमपी भाजपची माईक नको ना. दादा येतो. दुसरा लोकसभा मतदारसंघ इंदोरी आणि ग्रामीण दिंडोरी, चांदवड, मालेगाव, आपल्या सगळ्यांचं पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या वतीनं मी स्वागत करतो. गेल्या 8 दिवसापूर्वी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क मंत्री म्हणून माझी नाशिकला नियुक्ती केली आणि त्याच्यानंतर मी ऑनलाईन देखील या पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि आज 2 लोकसभा मतदारसंघाच्या फक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आयोजित केली होती. त्याच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि आता संध्याकाळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अशा 2 मतदारसंघाची बैठक दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सगळ्याच नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आम्ही आयोजित केलेली आहे. अगदी गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत सगळीच्या सगळी पदं भरली गेली पाहिजे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. तोच संदेश घेऊन आज मी या बैठकीला उपस्थित होतो. आज ही जिल्ह्याची जी बैठक झाली किंवा लोकसभेची जी बैठक झाली, दोन्ही लोकसभांच्या बैठका झाल्या. ही जिल्ह्याच्या ठिकाणी पहिली आणि शेवटची बैठक आहे. त्याच्यानंतर प्रभागनिहाय, तालुकानिहाय, विधानसभा, मतदारसंघनिहाय आम्ही सगळे पदाधिकारी नेमलेले आहेत की नाही, BLA ची नेमणूक झाली की नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटाची, पंचायत समितीची आमची परिस्थिती काय आहे, पक्ष संघटनेची, या सगळ्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. आणि मला असं वाटतं की आजचा उत्साह बघितल्यानंतर अजून एक बैठक शिल्लक आहे. पण मी नक्की एवढंच सांगेन की शिवसेनेचे पदाधिकारी अतिशय ताकदीनं दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतायत. शासनाची ताकद असेल, आमचा संपर्क असेल, आम्ही पुढच्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं वाढू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये देखील महायुती करूनच आम्ही सामोरं जायला तयार आहोत. त्याच्यामुळे काय स्वबळाचा नारा द्यायला काही मी इथं आलो नाही. परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच भावनेतनं शिवसेना पक्ष हा पूर्ण ग्रामीण भागामध्ये वाढला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत. यासाठी आजच्या बैठका होत्या. अजून एक अतिशय नाशिकसाठी मोठा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होतोय आणि त्याचं नाव आहे कुंभ उद्योग संमेलन. आणि त्याच्यामध्येच 3 वर्षापूर्वी आम्ही जो जिल्हास्तरीय उद्योग परिषदेचा कार्यक्रम सुरू केला होता त्याच्यातल्या 14,000 कोटी इन्व्हेस्टमेंटचे MOU आज आम्ही नाशिकमध्ये करणार आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. आणि मला सांगताना आनंद होतोय की जसं आम्ही डावोसला जाऊन MOU करतो तसं महाराष्ट्रातल्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम 3 वर्षापूर्वी सुरू केला. मागच्या वर्षी देखील नाशिकनं याच्यामध्ये 142 सामंजस्य करार केलेले होते. 2026ला 314 सामंजस्य करार आपण करतोय. मागच्या सामंजस्य करारापैकी 73% सक्सेस आम्हाला मिळालेला आहे. 2014 मध्ये 169 MOU आम्ही केले. त्याच्यातलं सक्सेस आम्हाला 77.51% मिळालेला आहे. आणि 2026ला आम्ही 14,015 कोटीचे सामंजस्य करार करणार आहोत. आणि त्याच्यातनं सुमारे 35,000 लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. त्याच्यामध्ये देखील आमचा सक्सेस रेट हा 75 ते 80% राहील. आम्ही जिल्हापुरता मर्यादित सांगितला, परंतु महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरचं राज्य आहे. आपल्याकडचे जे MOU झालेले आहेत त्या MOU मध्ये महाराष्ट्र देशात सगळ्यात पुढे आहे. आम्ही जवळजवळ 75 ते 80% MOU वर अंमलबजावणी करतोय आणि हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करून देऊ शकतो. उद्धव फडकवण्याचा विचार चांगला आहे, परंतु शिवसेनेमध्ये जी गटबाजी आहे आता परिस्थिती अशी आहे की नेतेच खूप झालेले आहेत, कार्यकर्ते फार कमी आहेत तुमच्या पक्षामध्ये. ते कसं संघटन आज जर माझ्याबरोबर पत्रकार परिषदेला बघितलं तर सगळे नेतेच आहेत तुमच्या ऐका ना सर, मी उत्तर देतो आधी. सगळे नेते आहेत. पदाधिकाऱ्यांशी आम्ही बोललेलो आहोत. आम्ही एक संघपणानंच निवडणुकीला सामोरं जाऊ. माझं जर तुम्ही भाषण ऐकलं असाल किंवा दादांचं किंवा सुहास अण्णांचं भाषण ऐकलं असेल तर आम्ही हीच भूमिका मांडली की शिवसेना पक्ष हे आपापसातल्या मतभेदांपेक्षा मोठा पक्ष आहे. एकच गट आमचा आहे तो म्हणजे शिवसेना आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक गटबाजी जे करतील आणि ते लक्षामध्ये येईल त्यांची नावं आम्ही देऊ ना एकनाथ शिंदे साहेबांकडे. असं पहिल्याच 2 तासात जाणवणार नाही ना. थोडं मला अभ्यास करावा लागेल प्रत्येक मतदारसंघाचा, प्रत्येक माणसाचा, सगळ्यांची चर्चा करावी लागेल आणि मग ते एकनाथ शिंदे साहेबांकडे नावं द्यावी लागेल. परंतु पक्षाला डॅमेज करणारी प्रवृत्ती ही पार्टीमध्ये चालणार नाही, हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे. काही नगरसेवक त्यांची नाराजी अशी आहे की पहिले निदान आम्हाला पदं दिली जात होती, विचारलं तरी जात होतं, आणि आता फारसं कोणी विचारत नाही होतं, अशी नाराजी आहे. मी आता पुढच्या दौऱ्यामध्ये निवडून आलेले नगरसेवक आणि दुर्दैवानं पराभूत झालेले नगरसेवक यांची देखील बैठक आयोजित करणार. महापालिकेचे जे अपयश मिळाले त्याबद्दल देखील आपण काही नाही, आपण नाही, पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या देखील ते अपयश असेल, परंतु उठाव केल्यानंतर या 3.5 वर्षानंतरच्या या निवडणुका होत्या. एकतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमच्याच माध्यमातून आम्ही बघत होतो, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो की आमच्यावर कशा पद्धतीने युबीटीने टीका केलेली होती. आणि युबीटीचं जे काय म्हणणं होतं की शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे, ते मतदारांनी सपशेल नाकारलं आणि शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांचा पक्ष आहे आणि तो पक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याच विचारानं पुढे घेऊन जात आहेत. हे लोकांना कळल्यामुळं आम्हाला 2 नंबरचा पक्ष म्हणून मान्यता महाराष्ट्रामध्ये मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत तात्काळ ठेवतो आणि पक्षाला बसला, महापालिकेतही बसलेला आहे. त्याच भाजपसोबत जिल्हा परिषदेचा आम्ही एकत्र करणार स्ट्रॅटेजी काय आहे? मी तुम्हाला असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मोठा करण्याचा हा 100% अधिकार आहे. आमची मंत्र्यांची जी समन्वय समिती 3 नेते मंडळींनी केलेली आहे त्याच्यामध्ये मी आहे, दादासाहेब भुसे आहेत, त्याच्यानंतर गिरीश महाजन आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत
आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि शंभूराज आमचे देसाई आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा ही आमची चार भिंतीच्या आत होत असते. भविष्यामध्ये अशी कार्यकर्त्यांमध्ये कटुता राहणार नाही किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये कटुता राहणार नाही याची दक्षता समन्वय समिती म्हणून आम्ही घेतोय आणि त्याची बैठक कालच मुंबईमध्ये झाली. निवडणुकीच्या तोंडावर येथे सोडली जाते तयारी असते. नाही, याची सगळी चर्चा आमची समन्वय समितीमध्ये झाली. ही समन्वय समितीमध्ये काय काय चर्चा झाली ही काय प्रसारमाध्यमांकडे द्यायची नसते, पण या सगळ्या गोष्टीवर आमची समन्वय समितीमध्ये चर्चा झालेली आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस अशी समन्वय समिती नव्हती. नक्कीच समन्वय समिती होती, पण कदाचित त्या समन्वय समितीमध्ये समन्वय नव्हता असं आपण म्हणून आम्ही काही पदाधिकाऱ्यांना खालच्या दोष देत नाही. पण आता ही जी निवडणूक झाली त्याची पुनरावृत्ती भविष्यामध्ये होऊ नये यासाठी काल आमची पहिली बैठक झाली. त्यांना निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांना महानगरपालिकेची संस्था आहे आणि त्यामुळे त्यांना काम करताना अडचणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे जेव्हा नगरसेवक त्यांच्यावर काम करणारे कार्यकर्ते देखील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. नाही, असं नाही, नाराज पक्षात कोण नाही आहेत, पण जी काय निधी संदर्भातली नाराजी असेल, आता योगायोगानं महानगरपालिका महापौर देखील महायुतीचे आहेत, उपमहापौर आमच्या शिवसेनेचे आहेत, ते त्यांची भूमिका मांडत असतील, परंतु हे संपूर्ण ओव्हरऑल खातं जे आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्याच्या बाबतीमध्ये देखील आमची समन्वय समितीमध्ये जी काय चर्चा व्हायची ती आमची चर्चा झालेली आहे. ती काही सगळी जाहीरपणाने मी सांगत नाही, परंतु ही आता नाराजी राहू नये म्हणून समन्वय समितीने कालच काही धोरणात्मक आम्ही शासनाकडनं निर्णय घेतलेले आहेत. एक 8-10 दिवसामध्ये जिल्ह्यापर्यंत येतील आणि सगळी कोणाची जर नाराजी असेल, भाजपची असेल, शिवसेनेची असेल, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असेल, ते सगळी दूर होईल. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये देखील विश्वासात घेतलं जात नाही पक्षातल्या नगरसेवकांना. मी सांगितले या सगळ्यावर तुम्हाला जे जे काय प्रश्न विचारायचे आहेत, विचारलेले आहेत ते विचारायचे आहेत, या सगळ्या संदर्भात आमची काल समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारने अधिकाऱ्यांसाठी आता हिंदी भाषेची परीक्षा ठेवलेली आहे. 28 जून रोजी ती परीक्षा होणार आहे निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणीसाठी. याची आवश्यकता मुळात का भासते? आता इतर पक्ष मनसे म्हणा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आंदोलन करणार आहे, परंतु मराठी भाषेसाठी एकीकडे आपण काम करत असताना हिंदी भाषेची परीक्षेची काय आवश्यकता? नाही, मी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये सांगतो. आधी हिंदी भाषा सक्तीची ज्या डिपार्टमेंटने केली त्याला मला हे विचारावं लागेल. भाषा संचालनालयाने ते सांगतो, मी सांगतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषा म्हणून, मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की मराठीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, त्याच्यामध्ये काही वावगं नाही. जर जिल्हाधिकारी होत असताना मराठीचा पेपर देऊन मराठी बोलता येतं म्हणून रुजू होत असेल तर मराठी माणूस म्हणून राहण्यासाठी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात राहणारा माणूस हा मराठी बोलला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आता भाषा संचालनालयाच्या मार्फत अशा पद्धतीची परीक्षा हिंदीची का घेतली जाते याची मी 100% माहिती घेईन आणि जायच्या अगोदर तुम्हाला मी उत्तर देईन. पण हे म्हणजे एकंदरीत योग्य वाटतं, आपण चौकशी करा. नाही, मी सांगतो ना, आता कसं आहे, जे मला माहिती नाही त्याच्यावर आपलं मत सुरुवातीलाच प्रकट करणं योग्य नाही, पण मी इथे संध्याकाळपर्यंत आहे. संध्याकाळी जायच्या अगोदर मी तुम्हाला या बाबतीचा खुलासा करून जाईल. पक्ष म्हणून भूमिका काय? हिंदी सक्तीची माहिती तर घेतो साहेब, सक्तीची व्हावी की नाही? माहिती तर घेतो. आधी माहिती तर घेतो. हिंदीची परीक्षा सक्तीची केली का, कशासाठी केली, त्याच्या मागचा उद्देश काय, माहिती तर घेतो. नाही, ह्याच्यामध्ये समन्वयाचा काय संबंध आहे? नाही, पण ह्याच्यामध्ये साहेब आपण काहीतरी पूर्वग्रह दूषित करूनच आलेला आहात बहुतेक आमच्या सरकारबद्दल. आमच्यामध्ये समन्वय नाही किंवा काय नाही असं काही असं म्हणणं नाही. मी काय सांगितलं की जो प्रश्न मला विचारला याची माहिती तर मला पाहिजे, आणि माहिती नसताना मंत्री म्हणून मी बोलणं हे योग्य नाही. मी काय सांगितलं, मी पूर्ण दिवस नाशिकमध्ये आहे. मी जर तुम्हाला भेटलो नाही तर त्याचा खुलासा प्रसिद्धी पत्रक काढून तुमच्याकडे देईन. म्हणजे माहिती नाही ते उगाच त्याच्यावर आर्ग्युमेंट करणं योग्य नाही. संजय लीना पाटील शिंदे साहेबांनी भेट घेतली अशा प्रकारची चर्चा आहे. काय कारण आहे? एक चर्चा नाही, तुमच्याच माध्यमातून टीव्हीवरनं आम्ही बघितलं की ते शिंदे साहेबांच्या गाडीमध्ये बसलेले होते, परंतु प्रसंग कुठचा होता हा देखील आपण विचार करण्यासारखा आहे. शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. जेव्हा संजय राऊत साहेब आजारी होते त्यावेळी देखील त्यांच्या बंधूंना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला होता. एवढी भावनिकता त्यांच्यामध्ये आहे. आणि संजय दिना पाटलांच्या पत्नींचा अपघात झाल्यानंतर त्यांना बघायला जाणं आणि त्याच्यासाठी संजय दिना पाटील हे गाडीमध्ये बसणं आणि राजकारण हे 2 भिन्न भाग आहेत. मला असं वाटतं की साहेबांमध्ये असलेली संवेदनशीलतेचं ते प्रतीक आहे. ऑपरेशन टायगरचं मध्ये राज्यामध्ये त्या काळामध्ये ऑपरेशन टायगरची
नाही, ऑपरेशन टायगर हे तुम्ही केलेलं नामकरण आहे, बरोबर आहे. रोज आज जरी तुम्ही संध्याकाळी नंदनवनला किंवा कुठं साहेबांच्या ऑफिसला किंवा बाळासाहेब भवनला जरी तुम्ही फोन करून विचारला तरी पक्षप्रवेश हे सुरूच आहेत. त्याच्यासाठी काय टायगर ऑपरेशनची गरज नाही. तुमचा जो प्रश्न आहे तो थेट खासदारांपर्यंत पोहोचतो याची मला पूर्ण कल्पना आहे. पण याच्यावर स्पष्ट साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की एखाद्याला भेटण्यासाठी मला काय गोपनीय भेटायची आवश्यकता नाही. म्हणजे साहेबांना मी जाहीर सगळ्यांना भेटलेलो आहे, परंतु त्या खासदारांच्या बाबतीमध्ये कुठेही बैठक झालेली नाही, कुठेही गुपित मिटिंग झालेली नाही. त्याच्यामुळे ते टायगर ऑपरेशन राबवणं साहेबांच्या मनात देखील नाही. ही भूमिका साहेबांनी स्पष्ट मांडलेली आहे. उपाटाचे संदेश पारकर हे देखील प्रवेश करतायत कुठे प्रवेश करतो नाही, उभाटाचे ते नव्हते. ज्यावेळी ते नगरपालिकेच्या उमेदवारीला उभे राहिले ते सर्वप्रथम ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यावेळी आमची आणि मित्र पक्षाची तिथे युती झाली नव्हती. सगळ्या पक्षांनी संदेश पारकरांना कणकवलीमध्ये पाठिंबा दिला होता, म्हणून संदेश पारकर त्याच वेळी 400-450 मतानं, नगरपंचायत छोटी आहे, ते निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर स्वतः ते एकनाथ शिंदे साहेबांना येऊन भेटले होते आणि शिंदे साहेबांना त्यांनी सांगितलं होतं की पुढची वाटचाल जी आहे तुमच्या आशीर्वादाने मी करणार. मे महिना संपत आला तरी आपला लाडका वेळेला मिळालेला नाही. पण काल याच्यावर संबंधित आदित्य तटकरेंनी सांगितलं की येत्या 7-8 दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये झाला पण असेल, मला माहित नाही. त्यांचे स्टेटमेंट मी बघितली होती की ते पैसे रिलीज करतात. तर महाराष्ट्र अकोल्यामध्ये जे आहे ते मच्छी कटिंगसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. जो आपण मुंबईची आगरी कोळी बांधवांची म्हणतो, महापालिकेने असा निर्णय घेतलेला आहे कसं? कधी आज घेतला का? हे मला माहिती घेतो, मला माहित नाही. आता हे जे निर्णय महानगरपालिका घेते, महानगरपालिका स्वायत्त संस्था आहे, त्यांनी तो का निर्णय घेतला आहे तुम्हाला विचारावा लागेल ना, मी विचारून सांगेन. महाविकास आघाडीने शक्ती कायदा लागू केला. शक्ती कायदा त्यामध्ये भाषिक तरतूद केली होती. सरकारने ती तत्काळ मंजुरी करावी असं रोहिणी करतात. तर या बाबतीमध्ये सरकार देखील सकारात्मक आहे ना. हा कायदा मंजूर व्हावा म्हणूनच आम्ही सभागृहाने एकमतानं तो राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही, कारण बनवलाच आमच्या सरकारनं आणि तो पाठवलेला आहे, त्याचा फक्त आम्ही पाठपुरावा नक्की करू. नाशिकसह पुणे म्हणा किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. समाजामध्ये एक वेगळाच आक्रोश निर्माण झालेला आहे की काही ना काही कठोर शासन हे दिलं गेलं पाहिजे. आपलं सरकार नेमकं आता काय पावलं उचलणार आहे याबाबत? कठोर शासन दिलं पाहिजे ही काय नागरिकांची जी भूमिका आहे ती चुकीची नाही. प्रत्येकाच्या, तुमच्या माझ्या मनामध्ये देखील हीच भावना आहे की त्यांना कठोर म्हणण्यापेक्षा परत अशी देशामध्ये प्रवृत्ती घडू नये यासाठी त्यांना प्रतिबंध झाला पाहिजे. त्यासाठी कालच दादासाहेब पण होते, कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली की फास्ट ट्रॅकवरचे जे सगळे न्यायाधीश आहेत ते लवकरात लवकर नेमावे यासाठी शासन आता प्रयत्नशील राहणार आहे. तशा पद्धतीनं उच्च न्यायालयाला मुख्यमंत्री महोदय विनंती करणार आहेत आणि कडक कारवाई झाली पाहिजे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे, ही आमची शिवसेनेची भूमिका आहे. त्यावेळेला बदलापूरमध्ये मागच्या वर्षी जी घटना घडली त्या शाळेची फी घोषणा करून सुद्धा भरलेलीच नाही. आज या संदर्भात पत्रकारांशी सांगितलं घोषणा झाली पण तुमच्या शाळेची प्रत्यक्ष भरली गेली, याचा फॉलोअप होत नाहीये. नाही, नक्की जर असं झालं असेल त्याच्यामध्ये आपण लक्ष घालू. पण बदलापूरच्या बाबतीमध्ये काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो नराधम ज्यावेळी पोलीस कस्टडीतनं पडण्याचा त्यानं प्रयत्न केला, पोलिसांवरच वेपन काढण्याचा प्रयत्न केला, अक्षय शिंदे नाव होते त्याचं, तर त्याला पोलिसांनी पोलिसी खाका दाखवला. ज्यावेळी एखादा आरोपी, एखादा गुन्हेगार आरोपी असताना पोलिसांच्याच कमरेचं पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावण्याचा प्रयत्न करतो, तरी पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवला. त्याच्यामुळं कालचा जो प्रसंग आहे परवाचा पुण्याचा, त्याच्यामध्ये देखील जी काही 60-62 वर्षाची व्यक्ती आहे ही विकृती आहे. मला असं वाटतं की ही विकृती आहे आणि विकृती हा नीचपणा काही करून पोलिसांनी ठेचून काढला पाहिजे, ही आमची शिवसेना म्हणून भूमिका आहे. नाही, दुसऱ्या जागेच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सकाळी दादासाहेब भुसे, सुहास अण्णा, आमचे सगळे पदाधिकारी, तिथल्या जमिनीचे काही माहिती असणारे लोक, तिथले स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी अशी आमची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की त्यांना अपेक्षित असलेला जो भाव आहे ते आता जिल्हाधिकारी ते आमच्याकडे HPC ला पाठवतील
तो आम्ही मंजूर करून देऊ. आणि त्याच्यामध्ये हिरामण खोसकर जे जिथले आमदार आहेत त्यांनी देखील त्याचं समर्थन केलंय. मी त्यांना हीच विनंती केली की महिंद्रानं आजही सांगितलं की आम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, जागा आम्हाला ताब्यामध्ये द्या. महिंद्रा कुठेही निगेटिव्ह नाही, परंतु आता तिथल्या स्थानिक लोकांनी आणि विशेषतः जी असोसिएशन्स आहेत, आपली इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहेत, ती हक्कानं आमच्याकडे मागणी करायला येतात, हक्कानं आम्ही त्यांची कामं करून देतो. आता त्यांनी देखील फील्डवर उतरलं पाहिजे ना. हे लोकांच्या मनातला जो गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे. तिथं काही टेकड्यांची जागा आहे ती घ्या म्हणून सांगतात, ती इंडस्ट्री कशी घेणार? ती काही टेकड्यांची जागा आम्ही घेणार नाही. आम्ही शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करू, ज्यांच्या ज्यांच्या जागा आहेत त्यांनी आम्हाला द्याव्या. जो काय 20-22 लाख रुपये रेट वाढवून द्यायचा होता तो देखील वाढवून द्यायचा निर्णय मी आज सकाळच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे महिंद्राचा जर प्रोजेक्ट आला तर किमान 10 ते 15 हजार लोकांना रोजगार नाशिकमध्ये अजून ऍडिशनल मिळू शकतो. म्हणून माझी आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील त्याच्यामध्ये जनजागृती करावी. महिंद्रासारखा आलेला जो प्लांट आहे, महिंद्रासारखा जो प्रोजेक्ट आहे, हा परत जाऊ नये यासाठी तुम्ही देखील एक चळवळ उभी करावी असं माझं मत आहे आणि विनंती आहे. येत्या काळामध्ये आपण आपल्या प्रयत्न नाशिकमध्ये त्या काळामध्ये TCS मध्ये जो काही प्रकार घडला आयटी सेक्टर कुठेतरी बॅकफूटवर गेलंय, उद्योग येण्यासाठी कसरत आहे. या संदर्भात आपण काही नाही, आयटी सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे जो प्रकार घडलाय किंवा ज्याने कोणी घडवलाय त्याला शासन झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्या TCSचा परिणाम मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर झालाय हे सांगणं योग्य नाही, पण असं करणं अयोग्य आहे. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ना. पण आपण आयटी सेक्टरचं म्हणताय, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येत असेल, मगाशी जसं मी सांगितलं की महिंद्रा येते, तिथं तुमचं देखील आम्हाला सहकार्य लागणार आहे. आणि तुम्ही जर सकारात्मक ते केलं तर 2 महिन्याच्या आत महिंद्रा तिथं आपलं काम सुरू करू शकतं. आज देखील त्यांच्या मॅनेजमेंटनं मला सांगितलं. हा, करणार ना. भरपूर वेळ आहे ना अजून त्याला. 2027 मध्ये तो कार्यक्रम आहे. आम्ही MIDC मार्फत 100 टेंट तिथे त्या ठिकाणी करतोय उद्योजकांसाठी, आणि मराठी भाषेमार्फत 25 करतोय. जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, कलाकार आहेत, त्यांना देखील कुंभमेळ्याला आमच्या मार्फत येणं सोयीस्कर व्हावं म्हणून ते आम्ही टेंटसाठी उभी करणार आहे. त्याप्रमाणे प्रॉम्प्टरचा पण इंदोरीमधला एक प्रश्न आहे. काही जागा आहे, जागा चालू. हे बघा ना, आता मी तुम्हाला सांगतो, इगतपुरी, राजूरबावला, जांबुडके व मनमाड इथे 1381 एकर भूसंपादनाची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. हा जो प्लॉट 50 एकरचा ते मागतायत त्याच्यामध्ये त्यांची कंडिशन अशी आहे की त्याला तो वेगळ्या पद्धतीचा पाहिजे. म्हणजे जसे आता आपली लेवलिंग असतं, काही ठिकाणी दगड असतात, काही ठिकाणी नुसती माती असते. त्यांनी आमच्याकडे ते स्पेसिफिकेशन पाठवलेलं आहे. आम्ही 3-4 जागा त्यांना दाखवल्यात, पण त्यांना त्या पसंत नाही. त्यांना तिथलीच जागा पसंत आहे. ते बघू आता कसं कन्व्हिन्स होतं. ती पण इंडस्ट्री आता येते. बंद कारखान्यांमध्ये असं तेव्हा काय पण MIDCचं नाही, मला असं वाटतं की असं काय आपल्या निदर्शनास आलं तर मला सांगावं. आपण त्याची चौकशी चालू आहे ना. साहेब, बंद पडलेल्या कंपन्या आणि जमिनी ह्या 2 भाग आहेत. बंद पडलेल्या कंपन्या अनेक वेळा NCLT मध्ये गेलेल्या आहेत. त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. NCLT जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत उद्योग विभाग नाही, केंद्र शासन पण काही करू शकत नाही. हा भाग आहे. नंबर 2, जागा जर अशा पद्धतीचा विकण्याचा प्रयत्न झाला असेल तर पुराव्यानिशी त्या अधिकाऱ्यांना तिथल्या इथे सस्पेंड करू. आणि सुहास अण्णांनी जो विधान भवनामध्ये विषय मांडला होता ती सविस्तर चौकशी सुरू आहे. अभी डेमोक्रेसी में अगर बहुमत आने के बाद भी अगर कोई इस्तीफा नहीं देता तो उसको क्या बोल देता है? बहुमत तो हो गया ना. वहां मेरे ख्याल से 200 पार कर गई बीजेपी और वो 88 पे रुक गए ना. तो वहां की जनता ने बीजेपी को चुन के दिया है, तो उनकी हार ही है. अगर उन्होंने इस्तीफा दिया नहीं दिया, उनका टेन्योर तो खत्म होने वाला है. इंडस्ट्री मधले रस्ते अतिशय खराब आणि त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. MIDC महानगरपालिकेमध्ये जर असेल तर महानगरपालिकेने कुठचे रस्ते करायचे आणि आम्ही कुठचे रस्ते करायचे बायफर्केट केलेला आहे. आम्ही आमच्या MIDC मध्ये 100% प्रयत्न इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा करतो. तो नाशिकला देखील केलेला आहे.
आताच दादा भुसे साहेबांनी एक सूचना मला अशी केली की तुम्ही जर 2 टॅक्स आहेत ते एकच टॅक्स केला तर जबाबदारी एकावर फिक्स होईल. तर तो प्रयत्न आमचा आहे की MIDCनेच सगळे पैसे गोळा करायचे आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर महानगरपालिकेच्या हद्दीतलं देखील रोडचं, पाण्याचं आणि कचऱ्याचं हे आम्हीच बघायचं, अशा पद्धतीचा एक प्रस्ताव पुढे येतोय आणि तो जर आला तर ह्या अडचणी निघून जातील. तर राहुल गांधींची जी नीती आहे, अगर किसी की हार होती है उसका आनंद नहीं करना चाहिए. तुम्ही क्या राहुल गांधी ने कहा है क्या अगर किसी की हार होती है उनका हार होगी तो खुशी मना रहे हैं. नहीं, जो जीतते हो खुशी मनाते ही है ना. उनको जीतने की आदत ही नहीं, तो हम क्या करें उसमें. अभी मेरे ख्याल से ये उनका जो चुनाव है, अभी केरल का छोड़ दो, वो अलायंस में है, लेकिन ये भी उनका चुनाव मेरे ख्याल से कितना है हरा हुआ, 72 या 73. तो उन्होंने आत्मचिंतन करना चाहिए ना. और जो जीतता है वो आनंद व्यक्त करेगा, उसमें क्या है. इस तरह का भाव कमी इस तरह का काही भार आहे कमी वापरून सोडून करायला लावले जातात उद्योगांना आणि उद्योगाला नवीन नवीन नियम येत आहेत त्यामध्ये सोलर पॅनल लावावे की नाही असं प्रश्न. सोलार पेक्षा मी उद्योग विभागाचा एक जो गैरसमज आहे इंडस्ट्री मधला लाईटच्या बाबतीत, तो तुम्हाला आधी परत एकदा दूर करतो. जरी तुम्ही युनिटचं कॅल्क्युलेशन करत असला तरी A, B, C, D आणि D+ हा क्रायटेरिया आमच्या इंडस्ट्रीचा आहे. त्या माध्यमातून कॅबिनेट सब कमिटीला गेल्यानंतर आम्ही इलेक्ट्रिसिटी टेरिफमध्ये सुद्धा युनिटला 3-3 रुपये कमी केलेले आहेत. त्याच्यामुळे 7 रुपये जर असेल तर 4 रुपयांना देखील दिलेली आणि ती देशातली सगळ्यात कमी दराची वीज आहे. त्याच्यामुळे आपण जो रेट म्हणतोय की 8 रुपये देतो किंवा 7 रुपये देतो, हा इंडस्ट्रीला आम्ही तसा देत नाही. तो ज्यावेळी आमच्याकडे ऍप्लिकेशन करतो कॅबिनेट सब कमिटीमध्ये की आम्हाला बाबा असं असं इन्व्हेस्ट करायची आहे, एवढ्या एवढ्या वर्षासाठी इन्व्हेस्ट करायची आहे, 15 वर्षाचा एवढा टेरिफ इलेक्ट्रिसिटी कमी करा. तर अनेक लोकांचा 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपये, 4 रुपये असं करून काही लोकांना 3 रुपयाने सुद्धा आम्ही इलेक्ट्रिसिटी दिली आहे. सौर ऊर्जेचा प्रश्न आहे सगळं. तर तेच सांगितलं, सौर ऊर्जेचा हा जो पॅटर्न आहे तो सौर ऊर्जेचा पॅटर्न करायचा की नाही हा त्या उद्योजकाचा प्रश्न आहे. तो अपारंपरिक ऊर्जेचा भाग आहे. माझ्या निगडीत जो इलेक्ट्रिसिटीचा रेट आहे तो त्यांनी विचारला, तो ऑलरेडी कॅबिनेट सब कमिटीमध्ये जाऊन आम्ही कमी करतो. त्याच्याबद्दल आपण या उद्योगाला साहेब, सौर ऊर्जेचा वापर जर केला तो आधी करायचा की नाही हा इंडस्ट्रीने ठरवला पाहिजे. तो ऐच्छिक आहे, बरोबर आहे. त्याने केल्यानंतर अपारंपरिक ऊर्जेचे सगळे बेनिफिट त्यांना मिळतात ना, मिळणार 100% मिळणार. वापरायला नवीन नियम आल्यामुळे जरा अडचणी हा, पण त्यांना बेनिफिट आहे, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर बेनिफिट आहे. मला बाकीचे नियम त्यांचे अपारंपरिक साहेब आहेत ना. सोलार पॅनल लावल्यानंतर मी पण डीपीसी चालवतो आणि दादानी पण डीपीसी चालवलेली आहे. आमच्याकडे अपारंपरिक ऊर्जा म्हणून डीपीसीला देखील 13 कोटी, 14 कोटी, 20 कोटी रुपये असतात. ते देखील आपण त्यातले निम्मे असतील किंवा 1/4 असतील आपण बेनिफिटसाठी ठेवतो. जे शेतकऱ्यांनी ऊर्जा प्रकल्प अपारंपरिक बंद केलेला आहे किंवा घरं केलेल्या बेनिफिट देतो. पण इंडस्ट्रीचा कायदा अपारंपरिक ऊर्जेचा हा वेगळाच आहे. त्याच्यामध्ये आता हा जो काही बदल झालाय मी बघून घेतो. तर प्रस्तावित रिंग रोडला जी मोजणी करायची शेतकऱ्यांनी विरोध केला असता मागून आणि तिथं पोलिसांनी त्यांना मारहाण केली. काही माहिती घेतो ना, माहिती घेतो. चालू आहे. सगळ्यांना जेवणाचं बदलापूरमध्ये गेल्या वर्षी जी घटना घडली होती त्या मुलीची फी भरलेली नाहीये आश्वासन दिलं होतं. तर वडिलांची तक्रार आहे, आपण लक्ष करणार नाही. नाही, निश्चितपणे मला वाटतं की आपल्या माध्यमातूनच ही गोष्ट आता कानावर आलेली आहे. तात्काळ या संदर्भामध्ये चौकशी करू आणि त्या पद्धतीने जे आश्वासन दिलेलं होतं त्याप्रमाणे मार्गक्रमण करू. दादा साहेबांना जो प्रश्न विचारला तो आपल्याला विचारतो की सरकारी अधिकाऱ्यांना हिंदी सक्ती केली जाते त्यासाठी परीक्षा ठेवली 28 जून रोजी ही भाषा संचालनालयाने. नाही, मला वाटतं की आताच मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे या विषयाची माहिती घेऊ आपल्याला पण आणि नाही या क्षणाला मला माहिती सांगू ना माहिती. दादा, शाळा सुरू होत आहे. अनेक शाळा ज्या आहेत त्या त्यांच्याचकडून पुस्तक घेणं किंवा कपडे त्यांच्याचकडून घेणं बंधनकारक करतात.
आपण बघितलं असेल तर या संदर्भामध्ये पाठीमागच्याच काळामध्ये एक परिपत्रक शासनाच्या वतीने काढण्यात आलेलं आहे. कुठल्याही माध्यमाच्या शाळेला हेच दुकानातनं गणवेश घ्या, इथूनच वह्या पुस्तकं घ्या असं बंधनकारक करता येणार नाही. आणि असं जर कोण केलं त्याची जर तक्रार आली तर चौकशी करू आणि त्या ठिकाणी कारवाई पण केली जाईल. आता शालार्थ आयडी प्रकरणामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. आता संस्था चालक आणि त्याचबरोबर जे काही एजंट होते ते निमिषाला बरीच पडलं त्यांच्यावर कारवाई होणार. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने संस्था चालकाचाही यामध्ये मोठा रोल असतो, त्याची मोठी भूमिका असते. कारण नियुक्ती प्राधिकारी म्हणून तो स्वतः आहे, संस्था आहे, आणि म्हणून संस्था चालकांवर पण येणाऱ्या काळामध्ये कारवाई केली जाईल. आता एकीकडे चौकशी सुरू आहे, पण एक उपसंचालकांचा सगळं शिक्षक 2 उपसंचालक अजूनही हाती लागत नाही. अनेक महिन्यांपासून ते करावं लागतं. केसेसमध्ये मला वाटतं की काहींनी अटकपूर्वसाठी प्रयत्न केलेले आहेत. कायद्याच्या पद्धतीने त्यांना जो काही अधिकार असेल, परंतु कोणीही यापासनं दूर जाणार नाही. प्रत्येकावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये संपलं ना? बरोबर आहे. आता सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, एवढे दौरे सुरू आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना मंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशी भावना आहे का? नाही, मला वाटतं की आपण जर बघितलं असेल तर काल परवा पण आपलं बोलणं झालेलं आहे. तेव्हा काही महिन्यांमध्ये सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे. तर साहजिक आहे जी काही विकास कामं आता प्रगतीपथावर आहे त्याचा जनतेला आपल्या सगळ्यांना त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु एकीकडे आपल्याला विकास कामं जर साध्य करायची आहेत तर थोडे दिवस हा त्रास पण आपल्याला सहन करावा लागेल. त्यातल्या त्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत मार्गक्रमण करा अशा सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत. आता साधू महंतांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. ही कामं ही नाशिक असो की त्र्यंबकेश्वर संथ गतीने कामं सुरू आहेत. फक्त बैठका होत आहेत, मंत्री तर गोड बोलतात, निघून जातात, कामं होत नाही. आता एकीकडे आपण बोलतो आहोत की विकास कामांमुळे रस्ते अडचणी आहेत, फुटलेले आहेत, कामं प्रगतीपथावर आहेत. त्याचा प्रश्न संथ गतीने त्या संत गतीला गती द्यायला सांगू. नाही, अशी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही. आणि असं कुठल्या शाळेत झालेलं असेल तर तुम्ही माहिती द्या, चौकशी करा. दादा कोरोना काळामध्ये शाळेत 1.25 लाख आपण पर्टिक्युलर केस जर सांगितलं तर आपल्याला चौकशी करून माहिती